लातूरमधून शेतकऱ्यांच्या स्थितीचं विदारक दृश्य समोर आलेलं आहे। वीज पडून बैलाचा मृत्यू झाला आणि नांगरणीची वेळ जवळ आली, मात्र बैल नाही। अखेर हातबल होऊन शेतकऱ्याच्या पत्नीने चावताला जुंपून मशागत सुरू केली आहे। आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्याची पत्नी शेतकऱ्याची बैलजोडी झाली। एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करत असताना शेतकऱ्यांची स्थिती मन हेलावून टाकणारी आहे। तुमचं नाव काय? तू शेतकऱ्याचं कसं आहे, आमच्या एक परंपराच आमच्या आहे, आम्ही मडं झाकून ठेवतो पण घात साधतो। त्या पद्धतीनं आज पेरणी करायची आहे, घात साधायची आहे आणि त्यामुळं पेरायचं तर आहे, बैल तरी नाही म्हणून बिचाऱ्यानं आपल्या अर्धांगिनीला झोपलं। कारण स्वतः जर तो ओढत बसला असता तर बायकोला पेरता आलंच असतं असं नाही। आणि त्यामुळं ही जी शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। पदातून मदत मिळणं अपेक्षित होतं, तिथल्या तलाट्यानं तिथल्या तहसीलदारनं काय केलं? ताबडतोब मदत त्यांना दिली का त्याला अशी अवस्था त्या ठिकाणी आली? या पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला का हे बघणं गरजेचं आहे आणि त्याला मदत दिली नसेल तर त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणं अभिप्रेत आहे।